खानगावच्या स्टार्टिंग पासून एक प्रकारे आम्हाला चपवायला गेला. आम्ही त्या स्टार्टिंग पासून ते आम्ही 2.5 तासच्या एकाच जागेवरती फिरत होतो. आणि टाकून पॉईंट थोडा हात कापायला लागले माझे. हे असं म्हणजे बोलतात ना थोडं भीतीदायकच आहे. म्हणजे 1 तासचा रूट होता. आम्ही गाडीमध्ये आतमध्ये टर्निंग मारला. आम्हाला 1.5 तास झाला. आम्ही 1.5 तास आम्ही परत त्याच रस्त्यावरती आहे. मला काय थांबे काय ना अजून साधन आहेत. अरे आज पुढे आहे ना. आधीच भरपूर गोष्टी झाल्या आहे. आता मी काय सध्या काय सांगत नाही. पुढे गेलं आपलं एक आजची अंतिम आपली राईड आहे. मला फटाफट पुढे गेलं सांगतो मी एक करून. पहिला इकडनं बाहेर निघतो कारण 9चा टायमिंग होता निघायचा. आता ऑलमोस्ट झाले 9:30 वाजता झाले आता. तर आपले मित्र जर पुढे जाऊन थांबले सर्वजण 5-6 जण. आधी आपण त्यांना भेटूया बाबा पुढे आपली गाडी कंटिन्यू करू. सर्वजण थांबले आता पुढे. भरपूर लेट झाला आणि आपल्याला यावेळी उशीर झाला कारण प्रत्येक वेळ होत नाही कधी आम्हाला उशीर. ऑलमोस्ट या टायमा आपला उशीर झाला. आता काय शिव्या खायची कामं केलेत मी मला वाटतंय. राईड मित्रांनो खरंच एक अनएक्सपेक्टेड राईड होती. म्हणजे अनप्लॅन राईड बोलू शकतो आपण. कारण आता अचानक बाहेर झाली आपली राईड झाली आहे. काल निघत होतो आपण पण आता काही कारणामुळे आपण आज सकाळी आता आपण या टायमाला निघतोय. तर मी काय आजची राईड काय आहे कुठे चाललोय काय आहे तसं तुम्हाला सांगतो. पहिला फटाफट आपण फिलअप करून घेऊया कारण ते महत्त्वाचं आहे. कारण गाडी रिझर्ववरती लागली आहे आणि हा इंजिनचे चेकआउट मला माहिती ना काय ते. म्हणजे गाडी सर्व्हिस केल्यानंतर इंजिनची चेकआउट येत असेल ना तर मी गाडी सर्व्हिस करणंच बंद करतो तिथं बोलतो. कारण सर्व्हिस केल्यानंतर मला कधी पण हा इंजिन चेकआउटचा मला हा सिम्पल नेता येतो. आपला सर्वांचा लाडका पोर्तुगीजचा पेट्रोल पंप. म्हणजे कोणाला कुठेही जायचं असेल ना त्याचा सर्वांचा मीटअप पॉईंट हाच असतो. म्हणजे पोर्तुगीजचा पेट्रोल पंप बोला दीप्तीचा पेट्रोल पंप बोला किंवा आपला गोकुळ रोडचा पेट्रोल पंप. कोणी कुठे लांब जात असेल ना त्यांचा सर्वांचा मीटअप पॉईंट असतो. म्हणजे प्रभादेवीच्या मुलाला मी विचारला प्रभादेवीमध्ये सगळं मुलं आहे तर मी विचारलात ना की कुठे भेटायचं आहे त्याचं एकच उत्तर असतं दीप्तीच्या पेट्रोल पंपवरती पोर्तुगीजच्या पेट्रोल पंपवरती किंवा इकडे आपला गोकुळ रोडच्या पेट्रोल पंपवरती. फुल करा 0 फुल. गणपती बाप्पा. मग आता वेळीच इंजिन डिफ्लेट. तर मित्रांनो थंबनेल आणि डिस्क्रिप्शन बघून तुम्हाला समजलं असेल की आपल्या आजची राईड कुठे असणार आहे. तर आज आपण चाललो आहे रायगडच्या भेटीला. जसं मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बोललेलो जेव्हा मी इक्विलर व्लॉग होता माझा त्यावेळी तुम्हाला बोललेलो की मला जयंतीला जायचं होतं मला वरती रायगडावर बघायचं होतं. पण आपल्याला काही कारणामुळे ते रायगड नाही बघता आलं. म्हणजे मला दुसरा एक प्लॅन झाला दाखवायचा पण तो काही अनफॉर्च्युनेटली तो प्लॅन कॅन्सल झाला. मग तेव्हापासून मला हे होतं की कधी रायगडला जातो. रायगड मी भरपूर प्लॅन सुद्धा करत होतो रायगडला यायचा पण काय प्लॅन वगैरे माझा होत नव्हताच. मग अचानक आता शुक्रवारची गोष्ट आहे. हा प्लॅन कसा बनला काय बनला कारण अचानक बाहेर प्लॅन झाला माझा ऑलमोस्ट. तर हा प्लॅन कसा झाला काय तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. म्हणजे काल आम्ही शुक्रवारी आता ऑफिसला त्याला मित्र होता तो मला बोलत भरपूर दिवसापासून की मी रायगड बघितला नाही. मी म्हटलं बघून आलो रायगड वगैरे. तर मला बोललं की रायगड बघितलं आपण रायगडचा प्लॅन करूया काय. असं आम्ही बसलेलो कॅन्टीनमध्ये चहा वगैरे पित होतो मस्तपैकी. अचानक बघतो तो मला एक म्हणजे अकाउंट क्रेडिटचा मला मेसेज आला. बघतो मग मला वाटलं आधी कॅशबॅक आलेलं काय कारण अमाऊंट पण तेवढी होती कॅशबॅक सारखी. मग तेवढा मित्र मला बोललं की कॅशबॅक नाही आल्या बोलतो सॅलरी आलं आपल्या बोलतो बाबा सॅलरी आली आहे. तर बोललो अजून मी 100 कॅशबॅक आपला गुगल पेचा कॅशबॅक आणि माझी सॅलरीमध्ये जास्त बरं नाही 100-200चा फरक आहे फक्त. मग म्हटलं माझ्या आम्ही बोललो की जाऊयात आपण या शुक्रवारी फटाफट हावडे गेला सॅलरी आपल्या आली हावडे गेला ना हावडे गेला आपण आता यात निघूया शुक्रवारी म्हटलं. पण मी बोललो की आमच्या एरियाची पोरं मला वाटतं बहुतेक प्लॅन करता येतं रायगडला जायचा. तर आपण त्याला वेळ आम्ही फटाफट आपल्या आमच्या ग्रुपवरती मेसेज टाकला एरियाचा. तर तेव्हा ते लोक बोलले की आम्ही शनिवारी आलोय. मी ते पण 6-7 जण चाललोय असे पण.
एक मिनिट यार, ट्रॅफिक. ते लोक प्लॅन करत होते ते बोलत आम्ही शनिवारी जाणार आहेत, पर त्यांना सॅटर्डे त्यांना ऑफ नसतो. की आम्हाला सॅटर्डे ऑफ होतो, आम्ही शुक्रवारी रात्री निघणार होतो. मग मी म्हटलं काल आता आम्ही दोघं जाण्यापेक्षा एक ग्रुप असेल तर ग्रुप राईड करायचं. माझ्या मित्र तुम्हाला माहिती आहे मजा काय असते ग्रुप राईडची एक बेस्ट काय ना. आता आम्ही निघालो असं अचानक भयामध्ये, आणि अशा अनप्लॅन राईड मारण्याची जी मजा येते ना ती खरंच एक म्हणजे बोलतात ना एक नेक्स्ट लेवल मजा असते अनप्लॅन राईड मारायला. कारण राईड आपण प्लॅन करणार हे करणार, सामान घेणार ते घेणार. मला बेसिकली मला आवडत नाही पहिली गोष्ट पर्सनली. अनप्लॅन राईड मारायला जी मजा येते ना म्हणजे सकाळी इथले संध्याकाळी प्लॅन झाला रात्री निघालोय यात जी मजा येते एक नंबर मजा येते यामध्ये. आत्ता इकडं 60% ना राईड. आणि फायनलचा टाइम अपडेट द्यायचं झालं आता वाजले बरोबर 9:15 वाजलेत. 9:15 वाजता मी करत होतो. आता पेट्रोल फ्युएलिंग वगैरे करून सगळं भेटणं बंद, व्हिडिओ फोटो काढे बंद. आता वाजलेत 9:15 वाजलेत. आणि आता आपण प्रॉपर आता जॉईन झालं इन्स्टा देखील. गणपती बाप्पा मिळूया. मी कधी पण म्हणजे यार रस्त्याला जॉईन झालो म्हणजे कधी आउट ऑफ मुंबई वगैरे जात असेल ना आणि या रस्त्याला मी जॉईन झालो तर मी कधी पण मी पाया पडतो म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे हा जॉईन होतो ना आउट ऑफ मुंबई वगैरे जात असेल तर मी या रस्त्याला म्हणजे कधी पण एकदम मला आवाज देतो की गणपती बाप्पा मोरया सांभाळकर वगैरे असं असं. कारण म्हणजे इकडनं तर मला वाटतं की आता प्रॉपर आपलं राईडला सुरुवात झाली आहे असं. आणि आता खरंच आपल्या राईडला सुरुवात झाल्या. आता 9 गुगल मॅप वरती दाखवत आहे की म्हणजे 5 तासचा रूट आहे म्हणजे 170 किलोमीटर अप्रॉक्सिमेट 170 किलोमीटर काहीतरी पूर्ण रायगड. आता 10 प्रमाणे जर आपण जर पकडले गेलो 5 तासाप्रमाणे तर 2 पर्यंत टायमिंग म्हणजे आहे पकडायचा म्हणजे पकडले 2 पर्यंत टायमिंग पोहोचायचा. मग पुढे तिकडे गेल्यावरती थोडा आराम वगैरे करून मग मी रायगड वाटतो ओपन होतो. आय थिंक काहीतरी 7 वाजता महादेवाला मेन तो ओपन होतो आणि परत तो 2 ते 3 तासाचा ट्रेक सुद्धा आहे आपला. कारण मी आता भावाकडनं तिथं इन्फॉर्मेशन काढली तर तो बोलला की जे आपले हे आहेत ना रोपवे तर रोपवेला मेंटेनन्सचं काम चालू तर रोपवे ऑलमोस्ट 8 दिवस बंद आहे. तर मित्र तुम्ही प्लॅन करा असेल रायगडचा तर मी तुम्हाला नक्की बोलेल की तुम्ही आता सध्या म्हणजे कोणी ॲडल्ट लोक असतील म्हणजे कोणी म्हातारी माणसं किंवा एजेड पर्सन असतील तर तुम्ही त्यांना घेऊ नका जाऊ. कारण सध्या आजमध्ये इन्फॉर्मेशन आहे की 8 दिवस रोपवे बंद आहे. तर आपल्याला जे पण करू शकतो सर्व आपण एजवाली माणसं आहेत ती लोक नाही करू शकत. म्हणजे आपले उत्सवचं रक्त म्हणजे आपली जे तरुण पिढी तरुण पोरं आहे आपण ती फक्त आपण जाऊ शकतो असं. जी एक्सपेरिमेंट लेवल आहे माझी आजची कारण चांगलं देखील करा मी प्रत्यक्ष रायगड बघायला चाललोय. म्हणजे आपण लहानपणी आपल्याला 3री मध्ये आपण पुस्तकावरती बघितलेलं म्हणजे असं नाही पुस्तकावरती नाही ह्याच्या आधी सुद्धा बघितलंय पण भरपूर दिवसांनी म्हणजे ऑलमोस्ट आम्ही लास्ट गेलेलो तो 2022 मध्ये गेलो डिसेंबरमध्ये. त्याच्यानंतर मी आता चाललोय 2 ते 3 वर्षानंतर. ट्रॅफिक अरे ट्रॅफिक नाही कारण म्हणजे माईकचा आहे ना माझा आवाज पुरा फाटतो जसं की माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तिथं मी बघितलं असेल. आणि आता मी काल रिसेंटली जाऊन मी नवीन माईक सुद्धा घेतलाय. बघूया त्याचं कशी काय येते काय ते नसेल तर मी कुठला तरी म्हणजे ब्लूटूथवाला मी कुठला माईक घेऊनच ठेवेन मी स्वतःसाठी. कारण हे वारवाल्याचे झंझट भरपूर आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या आधीची तुम्ही व्हिडिओ बघितले असेल नक्की आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही आधीचे सुद्धा व्हिडिओ चेकआउट करा. सिग्नल तोडून मी चाललोय पुढे आपल्या दिशेने. ऑलरेडी गाडीवरती 6,000 रुपये फाईन माझ्या आलेला आहे. तरी मला लास्ट होता मला वाटत नाही तरी पण मी कंटिन्यू सिग्नल तोडतोय. म्हणून कंटाळा येतो या टायमाला निघायचा 9च्या दरम्यान वगैरे. कारण मी ऑलमोस्ट जेव्हा राईड प्रिफर करतो ना ती राईड म्हणजे एकदम मॉर्निंगची राईड असते किंवा म्हणजे आफ्टर म्हणजे जेव्हा सिग्नल वगैरे बघत होता रात्री 1 नंतर तेव्हा मी निघतो. कारण म्हणजे तोपर्यंत आपण मुंबईच्या बाहेर निघतो तोपर्यंत मुंबईच्या बाहेर आपण निघतो ना तोपर्यंत ऑलमोस्ट सगळं सिग्नल वगैरे बंदच असतात. बघा वाटत ना कुठला सिग्नल वगैरे फॉलो. आता इथे ट्रॅफिक बघा किती वेळ झाले. रायगडला चाललं भाऊ रायगड ना हे बघा हे तिथं रायगडला चाललंय आपल्याला कोण ना कोण कंटिन्यू आहे. बोलतो आम्ही पण तिकडे चाललोय भेटू. भरपूर पब्लिक झालं रायगडला. हे लोक मस्त झेंडे सगळ्यांचे ऍक्सिडेंट आहेत म्हणजे ऍक्सिडेंट म्हणजे
सर्वांचे नॉनी आहे, सर्वांचे नॉनी ऍक्टिव्ह आहेत आणि मस्त सर्वांनी आपल्या मागे झेंडे वगैरे बांधलेत. म्हणजे भरपूर लोक भरपूर गर्दी बघायला भेटणार मला वाटतं होतं रायगडवरती. कारण आता मुंबई पासून आपल्याला एवढे भेटते, तर आपल्या पुढे गेल्यावर किती लोक भेटतील आपल्या रायगडला जाणारे. मजा 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 येणार आहे. मी तर भरपूर एक्साइटेड आहे बाबा जायला. हे लोक मस्त झाले एकदम मस्त. सगळ्यांची नॉन वगैरे आहे आणि पद्धतशीर मागे झेंडे बिंडे लावले जातात. हे लोक पण रायगडला झाले. जसं मी मगाशी विचारलं की तुम्हाला भाई तुम लोक कुठे चालले आहे, ते लोक मग बोलले की आम्ही रायगडला चाललोय. म्हणजे हाय कंपनी हा आपल्याला कोण ना कोण. असे काय थांबले हे पोलीसवाले काकामध्ये काय हो. चेकले इंजिन चेकले निघून गेले आता. तर आता बघा दिसत इंजिन चेकले. मला वाटतं का इंजिन मध्ये प्रॉब्लेम वगैरे आहे की काय. पण शेवटी समजलं की आपली गाडी बजाजची आहे आणि बजाजची गाडी आपल्याला धोका देते 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 देते. मेन म्हणजे आपण नाईट राईड करतोय. नाईट राईड मी याच्या आधी केली आहे, पण एवढं लांबची नाईट राईड मी ना कधी केली आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोणावळा की अलिबाग त्याच्या पुढे पण नाही गेलं नाईट राईडला कधी. आणि हा आपला पूर्ण एक मुंबई गोव्याचा पट्टा पूर्ण क्लिअर करणार आहे या नाईट राईड मध्ये. ट्रॅफिक भेटणार आहे पुढे. नको 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 जयेश थांब. बेकार 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 बेकार. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. मौत को छू के टक से वापस. अरे एवढ्या घुसलो आपण नको पण. आलो 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 आलो. तर मित्रांनो आजचा व्लॉग तर आहे. तुम्ही दोन पार्ट मध्ये मी पूर्ण डिवाइड करणार आहे. म्हणजे एक आताच आपली पूर्ण जर्नी दाखवणार आहे मी, म्हणजे इकडून रायगडच्या पायथ्यापर्यंत. आणि दुसरा मध्ये आपण जे ट्रेक वगैरे करणार आणि वरती आपण पूर्ण रायगड वगैरे फिरणार आहे त्या ते दुसऱ्याला पार्ट असणार आहे. तर नक्की तुम्ही आवडते दोन्ही व्हिडिओ बघा. मी माझ्या व्हिडिओ एडिटिंग मध्ये व्हिडिओ कॅप्चर करते सिनेमॅटिक व्हिडिओ मध्ये माझे पूर्ण 100% लागेल. मी जेवढं माझ्याकडे तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता येईल आणि जेवढं तुम्हाला सांगता येईल तुम्हाला हाताळायला प्रयत्न करू शकतो. मी भरपूर गोष्टी करू शकतो मी तुमच्यासाठी. जेवढं मला जमेल तेवढा मला 100% प्रयत्न करेन. हे बघ पोलिसांची लाईन बघ. कॉप्स लोक पोलीस लोक एवढे आहेत. अरे हा बरोबर. आज आता हे मार्च मध्ये चालू आहे ना, त्यांना हे टार्गेट असणार 31 मार्चचा. म्हणजे मार्च महिन्यामध्ये जेवढे कॉर्पोरेट मध्ये जेवढे एम्प्लॉई कधी मन लावून काम करत नाही तेवढे हे पोलीस लोक करत असतात. म्हणजे तुम्हाला मित्र सांगायला गेलं तुम्हाला एक स्टोरी सांगतो आमची झालेली. म्हणजे 2 वर्षाची गोष्ट आहे. जेव्हा आम्ही तर आमची एरियातली मुलं माझ्या मित्राच्या लग्नाला चाललो आम्ही अलिबागला. मग तेव्हा माझी कार होती तेव्हा. तर आम्ही कार आपण चाललेलो आम्ही. तर आम्हाला वाशी टोलला करायला आमची गाडी थांबवलेली. म्हणजे आम्ही गाडीमध्ये 5 जण होतो. आम्ही 5 पोरं होतो. तर आमची गाडी वाशी टोलला थांबवलेली. म्हणजे तो एक पोलिसाला होता ना, तो एक म्हणजे आपला मालाचा टेम्पो असतो ना, तो घेऊन तो साईडला घेऊन चाललेला. आणि त्या टायमाला आमची गाडी बघितली. काय म्हणजे काय वाटलं आम्हाला, काय आमच्याकडे एवढा काय आवडला. तर त्याला आमची गाडी थांबवली आणि आमची गाडी साईडला घेतली. आणि तेव्हा तीच तारीख म्हणजे 16-17 मार्च तारीख होती. म्हणजे ऑलमोस्ट मार्च एंडिंगच चालू होती. तर आमची गाडी साईडला घेतली. आम्हाला गाडी देऊन बोललं सगळ्यांनी उतरा.
आम्ही गाडीवर 5 जण होतो. तो 6वा मेंबर कुठे? बोला 6वा मेंबर. बोला साहेब आमच्या गाडीवर 6वा मेंबर बसलात ना. बोला आम्ही गाडीवर 5 जण बसलो म्हटलं. कुठे बोलतो नाही मग तुम्ही आता गाडी त्याने आमची डिक्की उघडली. सगळ्या डिक्कीला त्याला वाटलं की आमच्या गाड्या म्हणजे अल्कोहोल वगैरे दारू वगैरे आहे की आहे. सगळ्या बॅगा वगैरे प्रॉपर चेक केला. नंतर बोलतो की तुम्ही गाडीमध्ये 5 वर्ष आहेत मग तिथे 10 बॅगा कशा? मग आम्ही म्हटलं की साहेब आमचे बाकीचे आहेत त्या मेंबर ती बाईकवरती आहे. बाईकवरती जास्त बॅगा घेऊ शकतात त्यामुळे मी गाडीवरती घेतलं वगैरे. ते झालं त्याने म्हणजे त्या अशा प्रकारे एक कारण शोधलं आम्हाला की कशात प्रकारे जे फाईन मारू शकतो वगैरे असं वगैरे. तर माझा लायसन घेतला. लायसन माझा क्लिअर होता. गाडीचे पेपर वगैरे गाडीचे पेपर क्लिअर होते. इन्शुरन्स हव्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या क्लिअर होत्या. मग शेवटी मला लायसन काढून घेतलं. आधी त्यांनी मला लायसन चिनून घेतलेलं चालकांनी आणि मला घेऊन गेले ड्रायव्हर त्यांच्या आतमध्ये रूम मध्ये. त्या रूम मध्ये एवढी मोठी रूम आहे त्यामध्ये बाकीचे लोक होते जे म्हणजे असे विदाउट लायसन वाले किंवा त्याला म्हणजे थांबवलेलं फाईनसाठी. तर तिकडनं एक साहेब आला मला बोलतो की गाडी कोणाची आहे? मी बोललो माझी माझ्या गाडी वगैरे. मी गाडीचे पेपर वगैरे सगळं त्याला दाखवले. तो बोलतो बाबू की आपल्या गाडीवरती फक्त आपल्या रक्ताची नाती बसली पाहिजे. मी बोललो ना रक्ताची नाती म्हणजे हा कुठला हिशोब? ते तो आपल्या गाडीमध्ये तुझी गाडी आहे पर्सनल कार असेल त्यामध्ये 5 जण बसलेले पाहिजे आणि 5 जण आपल्या फॅमिली मेंबर असले पाहिजे. मी बोललो हा तरी हिशोब भाई म्हणजे आपल्या गाडीमध्ये फक्त आपण आपल्या रक्ताची नाती बसायची आपले मित्र परिवार आपण बसू शकत नाही पाहिजे. आणि हा नियम कधीपासून लागू झाला म्हटलं. मग ते लोक बोलायला लागले असे की नाही फाईन भरा लागेल हे भरायला लागेल. मी बोललो साहेब हा फाईन वगैरे हवेत नाही. आणि तेव्हा रात्री 2 वाजले. बोललो काय त्याचे झगडे बसी बोललो. मी साहेबांना बोललो साहेब बोललो तुमचा मोठा बोललो. मग त्यांना आमच्या पॉकेटमध्ये 500 रुपये काढून दिले आणि 500 रुपये त्यांना दिले बोललो या बोललो. आणि असे लूटमारीचे इथे धंदे असतात हे मार्च महिन्यामध्ये. तर नेहमी मित्रांनो तुम्ही काही असेल ना तुम्ही बिंदास नडा वगैरे. आणि नडा पण तेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्याकडे सर्व क्लिअर गोष्टी असाल म्हणजे पेपर गाडीचे फाईन वगैरे क्लिअर असतील तर. आता बिना मस्त तुम्ही नडा तुम्ही तोंडाशी पडाल फालतूमध्ये. हे लोक कुठे थांबलेत? अरे यार याने गाडी पण कुठे थांबवली? हे लोक थांबले इथे कुठे? मला बोलले की थांबले आम्ही इथेच. दिसतं काय ना कुठे थांबलेच काय. आणि फायनली आपण पनवेलला पोहोचलोय. पुणे आपण लास्ट टाइम गेलो तर पुण्यामार्गे गेलेलो इकडनं पुणे सरळ. आणि आपण मी तुम्हाला लास्ट टाइम जसं की बोललेलो की आपण आता इकडनं राईट मारून आपल्या मुंबई गोवा हायवेवर आपल्याला मी इथं तुम्हाला दाखवेल नसता की रस्त्याची कंडिशन वगैरे काय आहे ते. आणि ते आज दिवस आलाय शेवटी. तर आपल्याला हा पूर्ण सरळ आपला सरळ आहे तर आपल्याला आता पूर्ण हा गोल फिरून आपल्याला जायचं आहे मुंबई गोवा हायवे पकडायला सरळ. आणि सरळ आपण अलिबाग करत इंदापूर करत मग माणगाव येऊन मग पुढे आपल्याला तिकडनं बस डेपोकडे लेफ्ट आपण पुढे आतला पाथर्डा रोड लागणार आहे रायगडचा. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे काय रस्त्यात च्या गावात. तर फायनली मित्रांनो आपण आता लागलो आपल्या मुंबई गोवा हायवेला. एक काम चांगलं केलं का इकडनं ते पूर्ण रोडचं काम चांगलं केलं चालू होतं इकडनं चांगलं केलं. हा रोड पूर्ण खराब होता. म्हणजे मुंबई गोवा हायवेचं काम 80% झालं असं मला आपल्या हरकत नाही. मी तुम्हाला एक प्रत्येक व्हिडिओ आहे ना म्हणजे मुंबई गोवा हायवेच्या अपडेट वरती तुम्हाला दाखवेल. कारण मे महिन्यामध्ये मी गाडी घेऊन राहणार असं म्हण त्याचा आम्ही प्रॉपर तुम्हाला एक मी मुंबई गोवा हायवेचा पूर्ण करंट स्टेटस अपडेट तुम्हाला सांगेन त्या व्हिडिओमध्ये. आता रात्री म्हणजे मेन दिसतच नाही मला आता. कारण तुम्हाला कॅमेरा किती बिकता माहिती नाही. कारण मी स्वतः माझ्या हेल्मेटची ब्लॅक वायझर आहे तर त्यामुळे मला वायझरचा पूर्ण खालीच केलाय. तर मला पूर्ण सगळं काळं दिसते. मी तुम्हाला आता मी सांगू शकत आता तर मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे काय कितपत दिसतंय वगैरे. तर नक्की जेव्हा एक सकाळी मॉर्निंग राईड मी मारेन मुंबई गोवा हायवेवरनं तर मी नक्कीच त्यावरती एक चांगला व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवेन तिथपर्यंत. हे करायची पाहिजे आहे ना एक नंबर पाहिजे ते. म्हणजे लहान असं मोठं असं काय माहिती नाही पण ज्याला असे स्पीड ब्रेकर बंपर येतात ना म्हणजे मेन रोड मध्ये असे स्पीड ब्रेकर आहेत ना त्याला मुद्दा पण आवाज राहते पहिलं म्हणजे इकडनं रस्ते यायचा मला म्हणजे जिथपर्यंत मला माहिती आहे की इथून ते रस्ते चालू येतात ना पुढेपर्यंत पूर्ण खराब म्हणजे अक्षर मी खड्डे बोलाल ना तेही चालेल. असे पुढे एवढे रस्त्याची हालत खराब येते. आता पूर्ण कुठे काय पॅच पण दिसत नाही की हा इथं गाडी उडते वगैरे. मग पूर्ण प्लेन आणि बोलतात ना एकदम मस्त चार्जर रोड पूर्ण आहे. आता जसा पनवेल जॉईंट सोडलाय तर मी आता हायवेला घुसलोय ना हलकी थंडी वाजते मित्रांनो.
म्हणजे आपण विचार करू की मुंबईला एवढं गरम वगैरे होते, पण तसं काय ना, तुम्ही आता मुंबईच्या बाहेर आलात ना, भरपूर म्हणजे भरपूर नाही शकत पण थंडी आहे. धुरला हा बस आला पुन्हा धुरला एवढं डोक्यात डोंजावरती. ह्याच्या पुढे होता आता हा पुन्हा तोंडाची पुन्हा आय वाट लावून टाकेल. काय मस्क्या सारखे रोड आहे, मस्क्या सारखे. मला मी एक्सपिरियन्स नाही नव्हतं गेले की एवढे चांगले रोड असतील, पण बघायला गेलं भरपूर म्हणजे भरपूर चांगले रोड आहेत. मला असं वाटत नाही जे आपण नावं ठेवायचे मुंबई गोवा हायवेला की हा मुंबई गोवा हायवे खराब आहे, असा आहे, कच्चा आहे रस्ता, जसा जसा ब्ला 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 असं काय जरा पण काही नाही, मस्त वेगळं पूर्ण आहे. आणि आता अभयारण्यामध्ये मी एंट्री केली आता वडिलांमध्ये रस्ता आली आता हा वाटतं. तर फायनली मित्रांनो आता आपण हा अभयारण्यामध्ये आलो. हे असे मोठे मोठे भिंत वगैरे लागले आहे, समजा तर आपण अभयारण्यामध्ये एंट्री केलं. तर मित्रांनो आता आपण आहेत कन्नड अभयारण्यामध्ये. माकडे वगैरे आला आता आपल्याला दिसणार नाही, रात्र झाले. आणि इथे तुम्ही कधी ज्या गाडीवर चालला ना नेहमी आरामात आपल्या म्हणजे आपली जी स्पीड मेंटेन असते, ज्या स्पीडमध्ये आपण गाडी कंट्रोल करू शकतो आपण आरामात त्या स्पीड तुम्ही गाडी चालवा, कारण इकडे भरपूर घायला अशी वळणं वगैरे. आणि जे असे राहिले तरी अचानक आपल्याला लगेच समजून येत नाहीत की वळणं वगैरे आहेत. रस्ता मित्रांनी बघायला रस्ता म्हणजे आहेत म्हणजे ठीकठाक आहे रस्ता, पण भरपूर डायव्हर्जन वगैरे मारलेत. आणि ज्याला डायव्हर्जन मारतात ना तर पूर्ण एवढे रस्ते खराब आहेत ना, म्हणजे पूर्ण असे गाड्या पूर्ण दन 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 वाजवायला भेटतात. आता बघा हा रस्ता पुढे रस्ता खराब आहे, आता लांबी मध्ये दिसते की सगळ्या गाड्या दंदन करत चालल्या जातात पुढे. खराब आहे रे, खराब आहे. कधी होईल जेव्हा मुंबई गोवा हायवेचं काम, यांच्या कामाच्या नादामध्ये मला आलाय घाम थंडीमध्ये. ते अरे बाप रे बाप, सस्पेन्शनची पूर्ण बँड असते, सस्पेन्शनची पूर्ण बँड असते रस्त्यावर. राहू दे, येताना आम्ही फक्त चालू मार्गे येऊया. वाटलं ते 15-20 किलोमीटर वाढले ना तरी चालेल. पुन्हा आपण तिकडचे असतात ना पाली मार्गे निजामपूरवर आलो ना आपण लोणावळ्यावर ना, ते भरपूर चांगले असतात. बरं 10-15-20 10 असतात, 25 किलोमीटर वाढतील. 25 किलोमीटर टाइम तरी वाचतो रे पूर्ण. आणि हे तर भोगायला लागत आहे बघ, तर तेच आहे. कारण आता विचार चालू आहे पुढे पोलाला लावून एक टी ब्रेक घ्यायचा, कारण ऑलमोस्ट आता वाजले 2 वाजलेत, दोन वाजल्याला थोडे 3 एक तासामध्ये एक अर्धा एक तासामध्ये आम्हाला कोल्याला मग पोहोचवतो. कोल्याला गेल्यावरती एक टी ब्रेक घ्यायचा प्लॅन झाला आमचा सर्वांचा, कारण सर्वांना आता गाडीमध्ये झोप खूप झाली आहे. कारण टायमिंग आता या टायमाला आपण व्यवस्थित आपण झोपतोच ना, तर सगळ्यांना तेच प्लॅनिंग आहे. पुढे रस्ते टी ब्रेक मारायचा, जरा झोपी पुढे गेल्यावर पुढे आपला प्रवासाला तर कंटिन्यू करायचा पुढे प्रवास आपला असं. आणि आता मी आता कोलाडला पोहोचलोय. आता मध्यरात्रीचे 2 वाजले बरोबर. आणि आता मी सध्या एक टी ब्रेक गेला थांबलोय. चहा वगैरे पितात आम्ही तिकडे थांबले सर्वजण, कारण सर्वांच्या डोळ्यावरती ऑलमोस्ट आता पुरं झोपत आले. आणि जर आपल्या सुट्टी असेल तर चहापेक्षा दुसरा दवाई कुठली मला वाटत असू शकते. आणि हे सर्व बघा मी नाही आलो होते व्हॉट इज दिस बिहेवियर. आता आलो काय बाई, तूच मित्र आपला काय आलं पण. अरे मला मग सवाल नाही का ड्रायव्हर बघले कसे होते, एक होता एक असा होता. मला वाटलं हाच असतं, मी असं गाडी टाकली
आणि त्याने भाऊ आपल्या भाऊ ते मग काय टाकतात रस्त्याला हा नाही. फायनली मित्रांनो आपण आता माणगाव मध्ये आलोय. आता हा माणगावचा पूर्ण मार्केट एरिया आहे, म्हणजे माणगाव सिटी मध्ये आलोय. हा पूर्ण मार्केट एरिया आहे. तुम्हाला माहिती आहे की वर्षाच्या 12 महिन्या कधी पण अमावस्येला पौर्णिमेला हा नेहमी जामच असतो. म्हणजे हा टायमिंग सोडला रात्री आम्ही सोडला ना कधी मला ना इथे नेहमी जाम असतं, ट्रॅफिक जाम असतं पूर्ण. आता आपल्याला ट्रॅफिक नाही भेटले. हा लेफ्ट मारायचा सर्व पुढे आपला जातो चिपळूण खेड साईडला आणि आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे. ओ भाई शाबा पूर्ण आहे, भरपूर गर्दी आहे बघा. काय बोलतो टाइम अपडेट द्यायचा तर आता रात्रीचे बरोबर 3:15 वाजल्यात आणि आम्ही आता फायनली पोहोचलोय रायगडाच्या प्रवेशद्वारावरती. हा बघा आता इकडं आपल्याला हा लेफ्ट मारून म्हणजे आम्ही ऑलरेडी लेफ्ट मारला इकडनं. आता आम्हाला इकडनं आतमध्ये पूर्ण जायचं आतल्या रस्त्याला. दोघे काहीतरी 27 किलोमीटर म्हणजे गुगल मॅपवरती काहीतरी 45 to 50 मिनिटाचा आम्हाला रस्ता दाखवतोय. आणि ही आपली गाडी आणि हा मी आणि हा रायगडचा दरवाजा म्हणजे रायगडचा गेट. मी तुम्हाला दाखवतो एकदम कसा आहे तो प्रॉपर पूर्ण दाखवतो. आणि फायनली आपण आता आतल्या रस्त्याला लागलोय. आपण आता हा पूर्ण पाचाड रोड आहे. डायरेक्ट आपण सर्व घेऊन जातोय. तसं मॅपमध्ये दिसतं आपल्याला काहीतरी 48 मिनिट्सवरती म्हणजे 50 मिनिटावरती आणि 25 किलोमीटर फक्त बाकी आहे रायगडच्या पायथ्याशी पोहोचायला. आणि आता माझी गोपुरी चार्जिंग सुद्धा पूर्ण संपली म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण संपलीच आहे. तर माझ्या बाईकला पुढे USB चार्जिंग पोर्ट असल्यामुळे तर मी माईक म्हणजे मी जो गोप्रो यूज करतो तो DJ याचा Action 2 आहे. मग त्यावरती आपल्याला टाईपचा पोर्ट असतो आणि तोच आपला माईकच्या पण सपोर्टला तोच असतो. तर आता मी एका टायमाला म्हणजे चार्जिंग आणि माईक हे दोन्ही एका टायमाला मी करू शकत नाही. तर मी सध्या जो कोण व्हॉइस रेकॉर्ड करतोय तो मी पूर्ण व्हॉइस मी माझ्या गोप्रोच्या इनबिल्ट कॅमेऱ्यामधून करतोय. तर व्हॉइसमध्ये काय जर इश्यू वगैरे असेल तर तुम्ही थोडा म्हणजे ॲडजस्ट करून घ्या. अरे काय एवढा घाबरतोय धावायच काय गाडी टाकून अरे खरं काय नसतं काय नसतं बाबा. असा मी पहिल्यांदा आलोय, माझी आई मारायची मला. काय बोलशील नाही काय नाही एवढा हात कापायला लागले माझे. अरे बाबा काहीच नसतं. माझ्या मागे राह ना फक्त की पुढे राहतोय मागे राहतो की पुढे राहतोय कुठे तर माझ्या बाजूला राहतो. आता हा पूर्ण ना म्हणजे गावातला आतला रस्ता आहे पाचाडचा. तर इकडची एक स्टोरी आहे म्हणजे ती म्हणजे मी स्वतः अनुभवलेली 2 वर्ष आधी जेव्हा आम्ही रायगडला आलेलो आम्ही कारमध्ये. तेव्हा आम्ही कारमध्ये 5 जण होतो. तो सुद्धा प्लॅन मित्रांनो असा अचानक भयानकच झालेला. त्या प्लॅन मागे म्हणजे काय जी प्लॅनिंग वगैरे नव्हती. म्हणजे आमचा दादा आहे तो त्याच्या शाळेतला मित्रांबरोबर रायगडचा प्लॅन करत होता कारने. आणि त्याला मला माझी सुद्धा स्वतःची एक पर्सनल कार होती. तर आम्ही असं बोलता आम्हाला विचारलं की तुम्ही पण येताय का रायगडला वगैरे. तर आम्ही बोललो ठीक आहे तर आपण जाऊया. तर तुम्ही पण जातच असेल तर आम्ही म्हणजे सोबत कोण ना कोण कंपनी असेल तर आम्ही पण येतो म्हटलं. तर आम्ही असं अचानक बाहेर मी ऑफिसवरून निघालो 8-9 वाजता. लगेच 9 वाजता जेवलो वगैरे. रात्री लगेच 10:30-11 वाजता आम्ही निघालो रायगडला यायला. आणि आम्ही इकडे आलो रात्री कधी 2 वाजता आम्ही आय थिंक आलो वाटतं रस्त्याला. आणि जेव्हा मी या रस्त्याला आम्ही आलो आणि तेव्हा म्हणजे मला अजून डेट आठवते आहे 23 मार्च 2022 आहे. हां 23 मार्च होते म्हणजे 2022 मध्ये आहे गोष्ट ही. म्हणजे आता 25-3 वर्ष आधीची गोष्ट ती. आम्ही निघालो माझ्याबरोबर माझे 5 मित्र होते. म्हणजे आम्ही कारमध्ये मी आदित्य अभिषेक आणि ऋतिक आम्ही 5 जण चाललेलो. आणि हाच रस्ता होता हा गावाचा रस्ता वगैरे. आणि आम्ही पूर्ण तो थंडीमध्ये आलेलो होतो पूर्ण फॉग वगैरे होता. जसा आम्ही हा माणगावाला लेफ्ट मारला ना म्हणजे हा रस्ता मला दिसतो पुन्हा गावागावाचा रस्ता म्हणजे थोडा भीतीदायकच रस्ता हा पूर्ण. आणि जेव्हा मी एंटर केलेला ना तेव्हा म्हणजे मला मॅपवरती दिसत होतं की हा रस्ता म्हणजे एवढाच 27 किलोमीटर आहे. आणि 27 किलोमीटर सोबत काहीतरी 1 तासचा रूट दाखवत होता. आम्ही निघालो लेफ्ट मारला आणि आम्ही आतला रस्ता चालायला लागलो. आणि कारमध्ये ना त्या टायमाला इतका धुका होता ना मित्रांनो म्हणजे ऑलमोस्ट आता इकडे माझी गाडी आहे तर समोरचा 10 मीटर असेल ना ते. आता मी इकडे त्याचा समोरचा जो बोर्ड दिसतो ना तिथपर्यंत तर मला काही दिसत नव्हतं. एवढा प्रमाणामध्ये धुका वगैरे होता त्या टायमाला. आणि आम्ही चाललोय आणि म्हणजे एवढं
समोरचा काही दिसत नाही. माझ्या गाडीचे हेडलाईट होते एवढी म्हणजे वर्क करत नव्हती प्रॉपरली, म्हणजे एवढा थ्रो फेकत नव्हती गाडीच्या समोर. तर आम्ही पुढे चाललेलो आणि अचानक म्हणजे आम्हाला असं वाटलं की आम्ही कुठेतरी म्हणजे एक चुकीचा रस्ता आम्ही असा एक मारला, म्हणजे कुठेतरी एक लेफ्ट मारला आहे. अचानक जे किलोमीटर अचानक वाढले आम्हाला आम्ही सर्वजण कन्फ्यूज झालो, म्हणजे काय म्हणजे कुठल्या रस्त्याला आपण आलो आहे वगैरे. तर आम्हाला कोणाला काय समजत नव्हतं. आम्ही गप्पा चाललो आहे, पुढे चाललो आहे. ते काय लिहिलं आहे ओडगाव बौद्धवाडी आणि पूर्ण धुक्याचा रस्ता होता. पूर्ण पुढे चाललोय म्हणजे एवढा रस्ता खराब होता ना, खराब म्हणजे बोलू शकत नाही, म्हणजे एवढा रस्ता लहान होता ना की एका टायमाला एकच गाडी पास होईल एवढाच रस्ता होता तो पूर्ण. आणि त्याच्यानंतर मग पुढे गेलो आणि आम्ही अक्षरशः ना जो रोड होता ना पूर्ण तो आम्ही पूर्ण म्हणजे गुगल मॅपचं जे टर्निंग असतात ना त्याच्यावर आम्ही स्वतःची गाडी चालव होतो. म्हणजे जे लेफ्ट टर्न असेल तर लेफ्ट मला समोर दिसत पण नाही की समोर टर्न कुठला लेफ्ट आहे की राईट आहे. मी तो गुगल मॅपच्या ह्याच्यावरती बघत होतो. आणि आमच्यामध्ये थोडे होते येडे कमटिमावाले होते. मी आहे ना आधीच बोललोय की मला वाटतंय हा थोडा आपला काहीतरी गेम वाढलाय बोललो, कारण अचानक किलोमीटर वाढणं आणि या गोष्टी होणे बोललो हे असं म्हणजे बोलतात ना थोडं भीतीदायकच आहे. आणि आम्ही पुढे निघालो. तर पुढे निघता ना एक गोष्ट अचानक घडली. मला माहिती नाही या गोष्टीवरती विश्वास ठेवाल किंवा नाही ठेवाल, पण मी भरपूर लोकांना गोष्टी मी ऐकल्या अशा. आणि म्हणजे असं बोलतात की खरं तुझं असते. आम्ही निघालो, पूर्ण धुक्याचा रस्ता होता. पूर्ण आम्ही सरळ चाललोय. रस्ता येतोय, मॅप मारतोय आरामात. म्हणजे 1 तासचा रूट होता. आम्ही गाडीमध्ये आतमध्ये टर्निंग मारला, आम्हाला 1.5 तास झाला. आम्ही परत त्याच रस्त्यावरती आहे. मला काहीच समजत नव्हता. आम्ही गाडीमध्ये 4 माणसं होतो. 4 माणसाला मग गाडीमध्ये बसल्यात. त्यांना सुद्धा ना माहिती की काय चाललंय, कुठे चाललंय वगैरे. जेव्हा आम्ही समोर गेलो अचानक तो धुक्याचा रस्ता होता ना मित्रांनो, तो धुक्याचा रस्ता डायरेक्ट संपला आणि लाईनीमध्ये सर्व गायी लाईनीमध्ये बसलेल्या. आता मी काय बोलतोय, माझं म्हणणं तरी काय की जर गाई हा म्हणजे प्राणी आहे तर त्याला माहिती पाहिजे ना, त्याला थोडी आयडिया नाही तो कसा बसला पाहिजे, काय बसला पाहिजे. सर्व गायी एका लाईनीमध्ये कशी काय बोलू शकतात रस्ता अडवून. म्हणजे त्या टायमाला थोडा डाऊट आलेला की म्हणजे चोर लोक असतात ना, चोरटे वगैरे असतात, त्यांचा एक कोणता डाव असू शकतो लूटमारी वगैरे करायचा. किंवा दुसरा मला एक वाटलेलं असं थोडं म्हणजे भीतीदायक वगैरे गोष्ट वगैरे. पण आणि सर्व मी जशी गाडीचं धुक्यातून बाहेर काढली म्हणजे एक साईडला दिवा होता, लॅम्प होता नॉर्मल एक असा, तो नॉर्मल ब्लिंग 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 करत होता. म्हणजे प्रॉपर पेटत पण नव्हता, प्रॉपर बंद पण होत नव्हता. तो प्रॉपर कंटिन्यू ब्लिंग 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 होत होता. आणि लाईनीमध्ये कमीत कमी 5 ते 6 गायींनी पूर्ण रस्ता अडवून ठेवलेला. मला वाटलं की थोडा काहीतरी सीन म्हणजे असं इश्यू होणे वाटतंय बोललो, म्हणजे काहीतरी सीन झालाय बोललो असा इथे. तर माझा एक मित्र बोलतो, आदित्य बोलतोय की जय गाडी थांबव, आपण गाडी साईडला थांबूया. मी गाडीतून उतरतो आणि आपण सर्व गाडीनं साईडला काढूया, मग तू गाडी पुढे घे. मी बोललो कोणी पण काय पण करा, झक मारा बोललो, गाडीच्या बाहेर एखादे पण निघू नका बोललो. मला माहिती आहे शेवटी मी कोकणातलाच आहे, तर मला माहिती आहे की या गोष्टी वगैरे काय असतात, काय कुठली गोष्टी असते. मी ना बोललो काही पण करा बोललो, पण कोणी पण बाहेर वगैरे निघू नका अजिबात म्हटलं. मग एक रस्त्याच्या मध्ये एक आपला हा नॉर्मल रस्ता आहे आणि रस्त्याच्या साईडला माझा छोटा एक कच्चा रस्ता असतो. माझ्या डोक्या मला माहिती ना म्हणजे काय केलं, मला काय ॲक्शन केली वगैरे. ती रस्ता गाडी चढवायला गेलो होतो गाडीच्या अंगावरती. अचानक मी गाडी पुन्हा रस्त्याच्या खाली उतरवली. म्हणजे माझी गाडी होती ना 45 डिग्रीवरती पुन्हा अशी वाकडी होती. गाडी धाड 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 वाजत चालले पुढे. आणि जेव्हा मी पुढे गेल्यावरती मला सवय म्हणजे जेव्हा मी कार चालवत असतो ना, मी कधी पण ना पुढे गेल्यावरती ना थांबे आता मला वाटत त्या दिवशीची पूर्ण एक झलक आपल्याला आज सुद्धा मिळाली असती. आतमध्ये झालं होतं. आता जशा आम्हाला बसवायला भेटला त्यांना सांगितलं की तो रस्ता नाही मित्रांनो, रस्ता दुसरीकडे कुठेतरी चाललाय. आज मग आमचा वाटतं गेम वाजला असता वाटतं काहीतरी परत पुन्हा एकदा. आता गप्पा यांच्या मागोमाग चालतो म्हणजे आम्ही एक सेफ तरी फील करू की हा पुढे आपल्या गाडी तरी आहे. तर आपण कुठे होतो, हां तर म्हणजे मी जस्ट गाडी वगैरे उतरवली 45 डिग्रीवर आणि पुढे रन करत गेलो. आणि मला सवय कधी मग कारमध्ये असते ना, तर कारमध्ये मी कधी मग गाडी पुढे घेऊन गेलो तर मी मागच्या तो आपला रिअर मिरर असतो ना त्यामध्ये मी बघतो की मागे काय आहे वगैरे. तर गाई जेव्हा मी गाडी पुढे घेऊन गेलो हलकी फुलकी थोडीशी म्हणजे इकडनं आम्ही गाई क्रॉस केल्या, पुढे गाडी घेऊन गेलो. जस्ट मी मागच्या माझ्या रिव्हर्स मिररमध्ये बघितलं तर मागे एक पण गाय नव्हती, एक ना बाईक, एक पण ना गाय होती किंवा काही होतं, काही म्हणजे काहीच नव्हतं. मागे पूर्ण रस्ता खाली होता.
मी त्या टायमाला बाकीच्या चौघांना काय बोललो नाही, पण जेव्हा पुढे गेला मला छोटासा एक मंदिर भेटला. त्या मंदिरामध्ये जाऊन मी यांना बोललो अरे भाई असा सीन झालाय, बोललो तुम्हाला माहिती आहे का. तर त्या सर्वांनी त्या टायमाला पूर्ण शॉक होते. आणि ती आम्ही नोटीस केलं जेव्हा मी आता तो पाचरचा रोड मारला आतमध्ये माणगावरनं आम्ही तो लेफ्ट मारला ना, तर स्टार्टिंग पासून ते एंडिंगपर्यंत आम्ही फक्त आमचीच गाडी, म्हणजे बाकीच्या भरपूर कार वगैरे आता कशा आपल्याला समोर बाईक वगैरे समोर कार वगैरे बस वगैरे दिसते, त्या टायमाला जेव्हा मी एंटर केलं ना स्टार्टिंग पासून ते एंडपर्यंत रायगडच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत फक्त ना आमची गाडी होती. मला माहिती आहे कसं काय झालं, काय गोष्ट झाली ही. पण जेव्हा ते मॅपवरती दाखवते फक्त एक तासचा रूट होता, 27 किलोमीटर दाखवते. पण आम्ही त्या माणगावच्या स्टार्टिंगपासून एक प्रकारे आम्हाला चकवात लागलेला. आम्ही त्या स्टार्टिंगपासून ते आम्ही 2.5 तासच्या एकाच जागेवरती फिरत होतो. कोणाला काहीच माहिती नाही कसा काय झाला. आणि जेव्हा आम्ही कसं चुकमगत आम्ही शेवटी जेव्हा रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो ना, तेव्हा म्हणजे जस्ट आम्ही पोहोचलो, आम्हाला दिसलं की आमच्या पुढे पण कोणती गाडी नाही आणि आमच्या मागे पण कुठली गाडी नाही. पण जस्ट आम्ही जेव्हा पोहोचलो ना, तर ऑलरेडी आमच्या आधी एक गाडी लागलेली, जस्ट माणसं उतरत होती. आणि जेव्हा आम्ही पोहोचलो, जेव्हा आम्ही गाडीतून आमच्या उतरत होतो, तर मागून अजून एक गाडी आली. आणि ते पण आम्ही त्या माणसाला विचारलं की तुम्ही कुठल्या रस्त्याने वगैरे आलात. ते बोलले की आम्ही पण या रस्त्याने आम्ही असे वगैरे आलो. ते बोलतात आणि तेव्हा तुम्हाला कुठली गाडी वगैरे दिसली का वगैरे. हां ते बोलले आमच्या पुढे भरपूर साऱ्या गाड्या वगैरे होत्या आणि आम्ही आता बरोबर 2 मिनटं तुमच्या मागेच होतो. पण जेव्हा आम्ही नोटीस केलं ना, आमच्या ना पुढे एक पण गाडी होती ना मागे एक पण गाडी होती. आणि असा हा आमचा एक भीती प्रवास झालेला, म्हणजे एक प्रकारात चकवात लागलेला. पण नशिबाने बोलतात काय माहिती आम्ही कसे काय म्हणजे त्यातून बाहेर निघालो माहिती नाही. आणि आज पण आम्ही तीच वेळ आहे, बरोबर 3:30 वाजले आहेत, तीच वेळ आहे, तोच रस्ता आहे. फक्त यावेळी आमचा रविवार पडतोय आणि आपलं म्हणजे रविवार असल्यामुळे भरपूर टुरिझम लोक आपण चालले आहेत, तर त्यांच्यामुळे आपण जाऊ शकतो. तर काय एवढा काही सीन नाही आता भीतीदायक वगैरे, का अख्खी बसच चालले का टेन्शनचं कारणच नाही आता. पण आता जर ही बस नसती तर आम्ही 100% आम्ही चुकलो असतो. परत तीच घटना, परत ते सर्व घडलं असतं. आणि परत चुकामुक करत मला वाटत नव्हतं की या टायमाला आम्ही वाचलो असतो. अरे या टायमाला वाचलो नसतो आपण. रस्ता खराब आहे, म्हणजे एवढा खराब नाही पण हाय खराब आहे. तो बसवाला भेटला देवासारखा खरा, पण पूर्ण तोंडावरती धूळ बी उडवत चाललाय. त्यापेक्षा न भेटलेला परवडला असता. जाती असता काय झालं असतं, चकवा लागला असता, हरवला असतो, कुठेतरी गायब झालो तेवढाच झाला असता. एवढा झाला असता केवढा महागात पडला असता. तरी मला वाटलं की चुकतोय. नशीब आपण गेलो नाही सरळ रस्त्याला. हा रे नशीब आपण त्या सरळ रस्त्याला गेलो नाही, कारण त्या रस्त्याला ना एक पण नव्हती गाडी गेलेली. आणि अरे कंटे मिळाला असता, मग कंटेच्या नादामध्ये बॉडी लागली असते ना आपली, त्याचा काय झालं बोलशील. आणि फायनल इच्छा गावात याला सांगायला गेलो नाही बघा आता. आणि आता फायनल मी आता पोहोचलो आहे रायगडच्या पायथ्याशी. हा इकडनं पूर्ण चालू आहे बघा किल्ले रायगड. मला मग पार्किंग वगैरे शोधूया सर्व. पार्किंग